आम्हाला उगाच नाही रामावतीची आई म्हणत. नजरेतनं माणूस, बोलण्यातनं मन आणि वागण्यातून गुण आम्हाला लगेच कळतात. आम्ही जरी घरात असलो तरी रमावतीत काय घडतंय हे आम्हाला चांगलंच माहिती असतं. मग हा स्वयंपाक आमच्या तेज प्रतापांनी केलाय हे कळायला आम्हाला वेळ लागणार होता का? आम्हाला एवढं सांगा, ते केव्हा आले होते? नाही नाही माही, म्हणजे आला नव्हता. म्हणजे मी सांगते ना तुला शांतपणे. शांतपणे ऐकतोय ॲडव्होकेट प्रिया, बोला. नाही म्हणजे तो इकडे आला नव्हता. तेजाने हिला फोन नाही हिने तेजाला फोन केला होता आणि असं झालंय. हो म्हणजे तुलाही माहितीये ना, म्हणजे तेजा किती एक्सपर्ट आहे ते, आणि आपल्या पद्धतीचं जेवण हिला कसं माहित असणार, म्हणून ते प्रमाण विचारायला तिनं तेजाला फोन केला होता. त्याचं सजेशन घेऊन हिनं सगळं बनवलं. वकील बाई, तुम्हीच बोलताय, जरा तुमच्या अशिलाला बोलायची संधी तर द्या. त्यांना बोलू द्या. प्रिया, रमावतीत वाऱ्याची दिशा बदलायची इच्छा झाली ना, तरी माईची परवानगी घेतली जाते. तर वारा आम्हाला फसवू शकत नाही, तिथं बाकीच्यांचं तर सोडा. पण निदान आमच्या लेकराच्या मदतीनं प्रसाद तरी बनला, हे महत्वाचं. आणा लवकर. रेडी आहेस का ग? हे सगळं बोलायची काय गरज होती? प्रिया, काय चुकीचं बोलले मी? सॉरी, पण मला खोटं बोलणं खरंच सहन होत नाही. आणि तुला उगाच माझ्यासाठी हे सगळं, तुझ्यासाठी नाही, तेजासाठी आले मी. तुला स्वयंपाक जमत नाही म्हणून तो तुला मदतीला आला. त्याने इतकी मेहनत घेतली हे जर माईला कळलं असतं ना, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तुला कळतंय का? तू पण ना वैदे, कधी कधी अशी का वागते मला खरंच कळत नाही. बरं जाऊ दे, सोड, बघू काय होतंय ते. चल, आपल्याला जायचंय. हा, जावा जावा, डाव्या बाजूने जावा. हा, नमस्कार नमस्कार. झालं दर्शन झालं? आता पोटभर जेवण घ्या, काय लाजू नका, निसंकोचपणे जेवा. जेवणाची सगळी अरेंजमेंट तिकडे मागे शेड मध्ये केलेली. जावा जावा जा, पोटभर जेवण घ्या. काय हा, या. नमस्कार नमस्कार. दर्शन झालं काय? आता लाजू नका जेवायला. काय नाही, तुम्ही लाजणार नाहीत माहितीये मला, पण अन्न वाया घालू नका, कळलं काय? हा हा, चला जाऊया, जावा जा. हा जा. हा, माग डाव्या बाजूला तिकडं. ब्रदर इन लॉ, एकदम करेक्ट बोललात बरं का तुम्ही. आणि जे काय करता का नाही ते पण एकदम करेक्ट करताय. काय म्हणलं? काय काय कानाचा प्रॉब्लेम आहे नाही का? ब्रदर इन लॉ असं म्हणाल. नंतर काय म्हणलं? काय हा, जे काय करते का नाही ते बी करेक्ट करताय, एकदम करेक्ट. अच्छा, हे अहो दाजी, आता हे करायला लागतं ना. हा, आणि ते म्हणतात ना, ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. माईंची शिकवणे.
आणि नमस्कार. झालं का दर्शन? जेवण घ्या, पोटभर जेवण घ्या. तुम्ही जरा जास्त जेवा काय. अन्न वाया घालू नका. जावा हा. दाजी, आता माई हे जे काय करतात ते सगळं आपल्या जनतेसाठी असतं की नाही, रमावतीच्या. मग अन्न वाया गेलेलं कसं चालेल तुम्ही सांगा बरं. पॉइंट आहे. पण मेवणे साहेब, हे जे जेवण बनवले ते सासूबाईंनी नाही बनवलं ना, सुनबाईंनी बनवले. हा, त्यांनीच बनवले की. मग नक्की त्यांनीच बनवले? हाजी, हो आता माईंनी जबाबदारी टाकली म्हणल्यावर तेच बनवणार ना. हा, आवडले बर का. हे उत्तरांची बनवा बनवी कशी करावी तुमच्याकडूनच शिकावं बर का. म्हणजे बरं झालं तुम्ही सांगितलं की स्वयंपाक सुनबाईंनी केला म्हणून. नाहीतर आम्हाला असं वाटत होतं की तसं काही नाही का, 2 बायका आल्या होत्या त्यांनी स्वयंपाक केला का काय. पण नाही. बायका? कोण बायका दाजी? हा, मला तर काही माहितच नाही. म्हणजे मी नव्हतोच ना घरी. हा, ते मी दोस्ताच्या मॉलचं ओपनिंग होतं ना, तिकडे गेलो होतो. साडीचा मॉल होता का? साडी नाही, हे आपलं घरगुती सामानाचं सगळं ते. अहो दाजी, तुम्हाला काय माहित नाही काय? हा, अहो मक्तेदारांची परंपरा आहे. हे प्रसादाचा स्वयंपाक घरच्याच लोकांनी बनवायचं असतं. आणि त्यात बाहेरची लोक कशी काय येतील? हा, पॉइंट आहे. नाही पण ते बाहेरच्या बायका दिसल्या म्हणून आपलं विचारलंय. बाकी सुनबाई जेवण मस्त बनवत असणार आहे बरं का, त्यात काय वादच नाही. हा, विशेष नाही, सुग्रण आहेत त्या. हा, खरंच. वा, म्हणजे आज काय स्वादिष्ट चविष्ट असं चाखायला मिळणार वाटतं. हा, वा वा, चांगले. मग मी जाऊन येतो. नाही कसे हातच्या काकणाला मिरर कशाला, नाही का. हा, येतो टेस्ट करून. झाक झाक जेवण असणार रे. दाजी गेली ते एक बरं झालं. टेन्शन आलं होतं मला. पण मला एक कळत नाही, दाजी नेहमी असं सीआयडी सारखंच का प्रश्न करतात. दाजी, तुम्ही परत आलात. ते कसं आहे, डाऊट आम्हाला जरा जास्त येतो ना. म्हणून. बाकी मेवणे साहेब, तर 2 बायका कोण होत्या ते आम्हाला माहिती. हा,